हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण जे डिस्कशन्स करणार आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी असेल किंवा बाकीच्या कोणत्याही एक्झाम्स असतील त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एक टॉपिक डिस्कस करणार आहे सेन्सस 2011 संबंधी. ओके, सो आता हा टॉपिक डिस्कस करत असताना मेनली फोकस असेल की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डिटेल्स कव्हरअप करण्याचा. सो आता मी काय केलं आहे, एक फाईल बनवली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये त्याला कलेक्ट केले आहे काही डिटेल्स. आता तुम्ही मोस्ट ऑफ द पीपल सेन्सस खूप बल्की असेल या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तो वाचत नाही, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात इम्पॉर्टंट काही डॉक्युमेंट असेल तर हे असेल. आता काही लोक म्हणतील हा तर रिसेंटवाला नाही आहे, मग आपण हा का कव्हर करत आहोत? कारण रिसेंटवाला म्हणजे तुम्हाला काही लोकांना वाटत असेल की 2021चा जो सेन्सस येईल तो आपण कव्हर करायला पाहिजे हा करायच्या ऐवजी, पण अजून तो आलेला नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2024चे जोपर्यंत इलेक्शन्स कंडक्ट होत नाही, म्हणजे कंडक्ट झाल्यानंतर तो सेन्सस कलेक्ट होणं चालू होईल आणि तो आपल्यापर्यंत येण्यासाठी मे बी 2025-26 लागू शकतं. त्यामुळं आपण काय करत आहे की आपल्या जेवढ्या पण काही एक्झाम्स असणार त्यामध्ये जो डेटा आपल्याला रिलिव्हंट असणार आहे तो 2011च्या सेन्ससचा आहे. सो काही लोक माझं असं म्हणणं आहे डिस्क्रिप्टिव्हसाठी प्रिपेअर करत असतील तर 2025च्या त्यांच्यासाठी हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, कारण त्यांना प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो. इनफॅक्ट UPSC लेवलच्या एक्झामसाठी पण हा सेन्सस महत्त्वाचा आहे, कारण जेवढेही काही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असतात यातूनच डायरेक्ट प्रश्न बघायला मिळतात. आता तुम्ही जेवढेही काही एक्झाम्स बघसाल तर जे आपले रेफरन्स बुक्स वगैरे तुमचं कुठंतरी मागं पडतं आहे आणि जे डायरेक्ट सोर्सेस म्हणजे जिथून डायरेक्ट क्वेश्चन्स पिकअप होत आहे ते आहेत गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट. ओके, लाईक PIB सोर्स वगैरे इथून डायरेक्ट प्रश्न येत आहे. सो असे जे टॉपिक्स आहेत ते जास्त इम्पॉर्टंट होतात कॉन्टेक्स्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि हा टॉपिक असा आहे की शुअर शॉट याच्यातून प्रश्न येणार म्हणजे येणार, असे अंधी टोले वगैरे मारायची गरज नाही. या सेन्ससमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तो आपला रेफरन्स राहू शकतो. म्हणजे इन केस तुम्हाला जर कधी कन्फ्युजन असेल हे आहे का ते उत्तर, तर त्या केसमध्ये तुमच्याजवळ एक ऑथेंटिकेट डॉक्युमेंट असलं पाहिजे. कारण आपण कधी कधी गुगलवर सर्च करायला जातो की सगळ्यात जास्त अर्बन पॉप्युलेशन कुठे आहे. आता हे जर सर्च करायला गेलो तर कधी कधी काय होतं, पर्सेंटेजचा डेटा दाखवला जातो आणि आपलं मिसअंडरस्टँडिंग असं बनतं की हीच आहे, हेच राज्य आहे जे टॉप नंबरवर आहे. म्हणून या सगळ्या डिटेल्सचं एक मेजर समाधान आपल्याला कुठं मिळतं, जनगणनामध्ये किंवा सेन्सस 2011मध्ये. मग 2021चा सेन्सर यायला वेळ आहे, त्यामुळं ज्या काही एक्झाम्स आता असतील 2023च्या पुढच्या, म्हणजे आता 2023 संपत आलाय, इथून पुढं 2024साठी 25साठी तुमच्यासाठी हाच सेन्सस कामात पडणार आहे या पुढच्या एक्झामसाठी. सो आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून याला बघणार आहोत. ओके, सो सुरुवात करू सेन्सस बघण्यासाठी. तर सगळ्यात पहिले एक आपण काम करू की तुम्हाला मी सेन्ससचं सगळ्यात पहिले थोडंसं एक ब्रीफ बॅकग्राऊंड देणार आहे. आणि ही PDF तुम्हाला कुठं बघायला मिळेल, ही PDF आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर टाकलेली आहे. तर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरून ही PDF काय करू शकता, अवेल करू शकता. सो विदाउट वेस्टिंग टाईम आपण चालू करू आपलं आजचं डिस्कशन्स रिलेटेड टू सेन्सस. ओके, आता सेन्सस चालू करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले काय माहीत असलं पाहिजे. सो सेन्सस 2011चा जो आलेला आहे तर दर 10 वर्षांनी हे कंडक्ट केला जातो. म्हणजे आता 2011चा आलेला आहे, आता 2021चा येईल. तर हे सगळ्यांना जवळपास ही माहिती सगळ्यांनाच असेल. ओके, सो आता याची हिस्ट्री काय आहे किंवा हा सगळ्यात पहिले कधी कंडक्ट करण्यात आला होता, इंडिपेंडन्सपासून हा कितव्या नंबरचा सेन्सस आहे, या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात पहिली आपल्याजवळ डिटेल येते की आपण भारतीय म्हणजे जनगणनेचे जनक कोणाला म्हणतो किंवा फादर कुणाला कन्सिडर करतो. तर नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हेनरी वॉल्टर यांना आपण काय कन्सिडर करू, हेनरी वॉल्टर या पर्सनॅलिटीला आपण फादर ऑफ सेन्सस कन्सिडर करतो. ओके, सो फादर ऑफ इंडियन सेन्सस कुणाला म्हणायचं किंवा भारतीय जनगणनेचे जनक कुणाला म्हणायचं, तर त्यांचं नाव आहे हेनरी, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वॉल्टर. तर ते नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो पहिलं नाव तुमच्यासाठी एक महत्त्वाचं आलं ते आहे हेनरी वॉल्टर. ओके, सो हे तुम्ही रिमेंबर करणार आहे. त्यानंतर बघा ब्रिटिश, म्हणजे जेव्हापासून ब्रिटिश आलेले, ब्रिटिशाच्या काळापासून जे सेन्सस झाले, म्हणजे आता तुम्ही जर असं कन्सिडर करसाल तर बॅक हिस्ट्रीमध्ये पुष्कळ काही सेन्ससचा आपल्याला डेटा बघायला मिळतो, पण आपण जनरली म्हणजे असं कन्सिडर करा ब्रिटिशाच्या काळापासून जो आलेला सेन्सर आहे त्याला आपण ऑथेंटिकेट मानतोय. ओके, सो बघा सगळ्यात पहिले सुरुवात कुठून झाली असं आपण कन्सिडर करू की ब्रिटिश आल्यापासून आपल्या इथं सुरुवात झाली सेन्सस कंडक्ट करण्याला. मग
सगळ्यात पहिले कधी करण्यात आला होता तर 1872ला करण्यात आला होता. पण बघा 1872ला सेन्सस झाला होता, पण तो सेन्सस 10 वर्षाच्या स्पॅननं होईल असं काही निश्चित झालेलं नव्हतं. म्हणजे 1872चा झाला, पण 1872चा हा पहिला सेन्सस झाला जो कोणी कंडक्ट केला होता, व्हाईसरॉय लॉर्ड मायोनं कंडक्ट केला होता. ओके, पण असा समकालीन म्हणजे एका फिक्स टाइम पिरियड पासून एका फिक्स टाइम पिरियड पर्यंत सेन्सस होणार असं कधी डिक्लेअर झालंय 1881 पासून, की तिथून 1881 पासून दर 10 वर्षांनी कंटिन्यूशन झालं. 1872ला झाला होता, पण असं काही म्हणजे हे नव्हतं झालं, हे डिक्लेअर काही झालं नव्हतं की आपण दर 10 वर्षांनी करू किंवा असं काही म्हणजे एक रेग्युलर पॅटर्न आला नव्हता. फक्त 1872ला पहिल्यांदा झाला होता एवढं लक्षात ठेवा. आणि कोणी केला होता, मायोनी केला. तर एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. समकालीन म्हणजे एका रेग्युलर गॅप पासून चालू कधीपासून झाला, 1881. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो आपण सगळ्यात पहिले बघितलं फादर बघितले कोण आहे तर वॉल्टर, तुम्ही नाव लक्षात ठेवलं. मायो 1872ला यांनी पहिला सेन्सस केला. 1881 पासून रेग्युलर बेसिसवर 10-10च्या स्पॅननी काय झाला, कंडक्ट करणं चालू झाला. त्यावेळेस कोण होते तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणाच्या टाइम पिरियडला हा झाला होता तर लॉर्ड रिपनच्या. ओके, इथं मायो आणि रिथर रिपन व्यवस्थित नावं लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हा जो आपण सेन्सस कंडक्ट करतो हे कोणतं मंत्रालय कंडक्ट करतं, तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. गृह मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ओके, हा सेन्सस कंडक्ट करण्याची होल रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या मंत्रालयाच्या अंडर जाते तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपल्या संविधानामध्ये किंवा आपण म्हणू शकतो राज्यघटनेमध्ये यावेळेस कुठं मेन्शन केलं आहे, याच्याबद्दल कुठं मेन्शन केलेलं आहे का तर हो, अनुच्छेद 246च्या अंडर युनियन लिस्टमध्ये हा सब्जेक्ट आपण ठेवलेला आहे. तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की संघ राज्याच्या यादीत हा विषय काय होतो आपण कन्सिडर करतो. तर अनुच्छेद 246 अंतर्गत हा आपण कशाच्या अंतर्गत कन्सिडर करतो, युनियन लिस्ट. ओके, तर मी दोन्ही लँग्वेजनी सांगण्याचा प्रयत्न करते, संघराज्य आणि युनियन लिस्ट. या दोन्ही म्हणजे याला युनियन लिस्ट पण म्हणू शकतो, संघराज्य पण म्हणू शकतो. याच्या अंडर 3 लिस्ट असतात, त्यापैकी या संघराज्याच्या लिस्टमध्ये किंवा युनियन लिस्टमध्ये आपण या सब्जेक्टला ठेवलेला आहे सेन्ससला. ओके, नेक्स्ट आपल्याला एक महत्त्वाची डिटेल माहीत असली पाहिजे की जो काही सेन्सस कंडक्ट केला जातो हा खुफिया ठेवला जातो. खुफिया म्हणजे हा म्हणजे कोर्ट असेल किंवा बाकीचे काही डॉक्युमेंट सोबत हा शेअर केला जात नाही, म्हणजे न्यायालयासाठी हा उपलब्ध केल्या जात नाही. त्याचं कारणही तुम्हाला कळेल की यामध्ये आपली बायोग्राफिक इन्फॉर्मेशन म्हणजे असं कन्सिडर करा की वेगवेगळ्या लेवलची इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये देत असतो. सो ॲज पर प्रायव्हसी इश्यू हा जो म्हणजे सेन्सस आहे तो थोडासा सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तर ही पण डिटेल आपल्याला माहीत पाहिजे. आता तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की सगळ्यात पहिला सेन्सस म्हणजे समकालीन सेन्सस आपण कन्सिडर करू, तर तो कोणी केला, रिपननी केला. तो कधीपासून केला, 1881 पासून. सो तसं जर आपण बघितलं तर नंबर कितवा येतो आता जर कन्सिडर केलं तर तो नंबर कितवा लागतो, एक हा डेटा असू शकतो आणि दुसरा असा विचारू शकता की 1951ला इंडिपेंडंट झाल्यानंतर कन्सिडर करण्यात आलेल्या सेन्सस वाईज आपला आताचा कितवा सेन्सस आहे, म्हणजे 2011चा त्याचा नंबर काय लागतो. तर दोन्ही याचा डेटा कसा येणार, वेगवेगळा येणार. ओके, आता स्वतंत्र झाल्यापासून जर पहिली जनगणना जर आपण कन्सिडर केली ती कधी झाली बघा, 1951ला झाली सगळ्यात पहिले. ओके, आता तसं जर आपण कन्सिडर केलं तर आता आपण जर 2011चा टाइम पिरियड घेसाल तर तो येतो 7th नंबरचा. कितवा येतो, 2011चा सेन्सस 7व्या नंबरला जातो. आणि 1872 वाईज जर आपण कन्सिडर केलं तर तो येतो 15व्या नंबरचा. कितव्या नंबरचा, 15व्या. आता इथं 1881 न कन्सिडर करता आपण किती येतोय, 1872 असं जर कन्सिडर केलं तर तो सेन्सस किती येतो, 15व्या नंबरचा. व्यवस्थित डिटेल ऐका या, 15व्या नंबरचा. आणि स्वातंत्र्यापासून कन्सिडर केलं तर तो येतो 7व्या नंबरचा. जर विचारलं समकालीन सेन्सस बद्दल विचारलं तर हा 15व्या नंबर ऐवजी किती करसाल इथं, 14व्या नंबर. क्लिअर आहे सगळ्यांना. सो आता डबल एकदा रिपीट करते. हे पहा, जर तुम्हाला असं विचारलं, काय विचारलं, जर तुम्हाला असं विचारलं की समकालीन जो सेन्सस कंडक्ट झाला कोणाच्या टाइम पिरियड पासून, रिपनच्या, तो कधी चालू झाला, 1881 पासून. सो असं जर आपण कन्सिडर केलं तर 14व्या नंबरचा आहे. कोणता, 2011चा सेन्सस 14व्या नंबरचा आहे. जर मी कन्सिडर केलं 1951 पासून तर आता 2011व्याच येणार. 2011चा सेन्सस कितव्या नंबरचा आहे, 7व्या नंबरचा. आणि जर मी कन्सिडर केलं 1872 पासून तर तो सेन्सस कितव्या नंबरचा येतो, 15व्या नंबरचा. कोणता, 2011चा सेन्सस 15व्या नंबरचा. वेगवेगळ्या डिटेल्स आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं कोणती डिटेल विचारलेली आहे. म्हणून मी तिन्ही तुम्हाला फॅक्ट इथं कन्सिडर करून सांगितलेले. ओके, सो आपल्या 2-3 नावं तुम्हाला लक्षात झाले, वॉल्टर, रिपन आणि मायो. मायोनं सगळ्यात पहिले घेतला, रिपननं समकालीन चालू केला आणि कोणी
एक वॉल्टर, त्याला आपण जनक म्हणलं याचं. ओके, 15, 14 आणि 7 3 नंबर लक्षात ठेवायचे. चलो आता नेक्स्ट आपण काय इन्फॉर्मेशन यामध्ये कन्सिडर करणार आहे की इथं आपण आर्थिक, सामाजिक आणि जातीय जनगणना पण कन्सिडर करतोय. ओके, आता सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं की सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस सगळ्यात पहिले कधी कंडक्ट करण्यात आला होता, तर तो आहे 1931ला. पण तुम्हाला असं जर विचारलं की सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा कधी कंडक्ट केला, तर त्याचा नंबर येईल 2011. ओके, तर इयर लिहिसाल 2011. पण जर विचारलं की सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आतापर्यंत किती वेळेस कंडक्ट झाला, तर 2011चं सेकंड टाइम आहे. जर आपण इंडिपेंडंटच्या पहिल्याचाही सेन्सस कन्सिडर केला 1931चा. ओके, सो व्यवस्थित डिटेल आहे का. नंतर इथं दिलंय, इथं कन्सिडर करताना त्या व्यक्तीची पर्टिक्युलर जात कोणती आहे ती कन्सिडर केल्या जाते, त्याच्या आर्थिक स्थितीचाही अँगल कन्सिडर केला जातो. सो जात, आर्थिक स्थिती हे अँगल कन्सिडर करत असताना मेन मोठं असतो की आपल्याला जे काही अलोकेशन करायचे, स्पेसिफिक एखाद्या ट्राईबला करायचं आहे किंवा शेड्यूल कास्टला करायचं, किती अलोकेशन्स ऑफ फंड करायचा किंवा किती टार्गेटेड पॉप्युलेशन्स करायची, हा डेटा कलेक्ट करण्यासाठी आपण इथं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस कन्सिडर करतो. अदरवाईज तुम्ही त्याला म्हणू शकता सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना इथं कॅल्क्युलेट केल्या जाते. ओके, आता बघा इथं तेच पॉईंट दिलेले आहे की लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती कलेक्ट करण्यासाठी हा जनरली केला जातो. सरकारी वेगवेगळ्या विभागांमध्ये याचा वापर केला जाईल की वेगवेगळ्या योजना वगैरे राबवण्यासाठी हा केला जाईल. ओके, सो आता इथं अजून एक प्रश्न आपल्यासाठी येतो की प्रथम रजिस्टर जनरल कोण होते. ओके, जनगणनेच्या वेळेस प्रथम रजिस्टर जनरल कोण होते, तर इथे एक नाव तुम्हाला दिसेल, त्या पर्सनॅलिटीचं नाव लक्षात ठेवा, येट्स. ओके, येट्स यांचं नाव आहे MDW. ओके, MDWM असं त्यांचं नाव आहे. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, येट्स. ओके, येट्स नावाचे पर्सन आहेत, ते इंडियन नाही आहेत, ते ब्रिटिश ओरिजिनचे. सो ते जे तुम्हाला बघायला मिळतील हे आहेत. ओके, पहिले रजिस्टर जनरल हे होते. पण तुम्हाला जर पहिले भारतीय विचारलं तर तुम्हाला नाव कोणाचं मार्क करायचंय, RA गोपालस्वामी. ओके, गोपालस्वामीचं नाव तुम्ही मार्क करून येणार. जर तुम्हाला पहिले भारतीय रजिस्टर जनरल विचारले तर यांचं नाव येईल. जर कोणीही विचारलं म्हणजे कोण होते बा, जनरली कोण होते पहिले भारताचे, तर भारताचे न विचारता कोण होते बा रजिस्टर जनरल पहिले कोण होते, तर तुम्ही कोणाचं नाव मार्क करसाल, येट्सचं. आणि जर विचारले पहिले भारतीय रजिस्टर जनरल कोण होते, तर आपले गोपालस्वामी होते. ओके, सो या दोन पण डिटेल्स तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवायच्या आहे. आता त्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे, काही स्पेसिफिक डेटा आपण बघणार आहे. तर कन्फ्यूज करायचं नाही. आतापर्यंत आपण कोणाकोणाचे नावं, येट्सचं नाव घेतलं, जे येट्स कोण होते, रजिस्टर जनरल होते. येस, इंडियन नव्हते ते, म्हणजे ब्रिटिशर होते. आणि एक नाव आपण गोपालस्वामी बघितलं. वरचे 3 नावं लक्षात ठेवणार आहे तुम्ही, एक वॉल्टर, नंतर एक नाव आपलं कोणाचं बघितलं, मायोचं बघितलं, मायो नंतर कोणाचं बघितलं, रिपनचं बघितलं. चलो नेक्स्ट आता 2011च्या डिटेल्स बघायच्या, म्हणजे आता यामध्ये तुम्हाला पुष्कळ डिटेल्स बघायला मिळतील. आता या डिटेल्स आपण बघत असताना तुमच्या लक्षात येईल की काय काय दिलेले बघा. सगळ्यात पहिले तुम्हाला विचारतील या म्हणजे हा जो सेन्सस होता 2011चा, याचा स्लोगन काय होता, तर स्लोगन लक्षात ठेवा, आपली जनगणना आपले भविष्य. ओके, आपली जनगणना आपले भविष्य हा याचा स्लोगन होता. तर व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर 2011च्या जनगणनेनुसार शुभंकर महिला प्रगणक या हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की एक मॅस्कोट कोणतं देण्यात आलं होतं. तर ते मॅस्कोट मी तुम्हाला एकदा दाखवते की म्हणजे मॅस्कोट इन द सेन्स की आपलं हे काय होतं, तर अशा प्रकारचं मॅस्कोट म्हणजे एक त्या सेन्ससवर कशा प्रकारचं मॅस्कोट दाखवण्यात आलं होतं, तर अशा प्रकारची एक लेडी दाखवण्यात आली होती, ते त्याचं मॅस्कोट होतं. तर तो पण पॉईंट तुम्हाला एक माहीत असलेला आवश्यक आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे की भारतीय जनगणनेसाठी भारताचे सामान्य व जनगणना आयुक्त कोण होते, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे CM चंद्रमौळी. ओके, CM चंद्रमौळी हे त्यावेळेचे आयुक्तालय होते. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला एक व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यावेळेचे आयुक्त कोण होते, तर तो पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. चला आता नेक्स्ट पॉईंट पासून आपली सगळ्यात महत्त्वाची डिटेल चालू होते. इथून MCQचे वेगवेगळे प्रश्न बनवू शकतात. सो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, स्लोगन आणि मॅस्कॉट जास्त महत्त्वाचं आहे. हां, आता बघा त्यानंतरचा एक पॉईंट आहे, जगाच्या क्षेत्रफळ जेवढा एरिया आहे, आता सपोज जगाचा जेवढा एरिया आहे त्याच्यापैकी भारताचा एरिया किती अलोकेट केलेला आहे, तर तो आहे 2.4%. आता तुम्हाला वाटत असेल या डिटेल्स तुम्हाला मेन्सची सुरुवात जरी करायची आहे ना एखाद्या आन्सरची, तिथेही कामात पडतील. तर जगाच्या भागाच्या किती टक्के भाग आपल्या
जगाचा जेवढा भाग आहे तर भारताने व्यापलेला किती भाग आहे तर 2.4%. जागतिक जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर त्या लोकसंख्येच्या अकॉर्डिंग जर आपण बघायला गेलो तर भारताची किती लोकसंख्या भारतात राहते, पूर्ण जगात जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी किती लोकसंख्या भारतात राहते तर त्यापैकी तुम्हाला लक्षात येईल 17.5%. ओके, सो जेवढी जगात लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 17.5% भारताचा हिस्सा आहे. जर तुम्हाला विचारलं 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा नंबर लागतो, दुसरा. आता तुम्ही वेगवेगळे रिपोर्ट्स बघत असाल त्याच्यावेळेस दिलेले आहे की भारताने काय केलेलं आहे, पास केलंय, ओव्हरपास केलेलं आहे कुणाला, चीनला. पण तुम्हाला चीनचं नाव सध्या नाही लक्षात ठेवायचं आहे. जर 2011 सेन्सस विचारलेलं आहे प्रॉपरली तर तुम्ही कुणाला मार्क करसाल, इंडिया इज इन सेकंड स्पॉट आणि फर्स्ट स्पॉटला कोण आहे, चीन आहे. तोच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवसाल. आता विचारलं शहरी लोकसंख्या, जर विचारलं की शहरी लोकसंख्या सगळ्यात जास्त शहरामधल्या कोणत्या भागात शहरी लोकसंख्या कुठं आहे तर ती शहरी लोकसंख्या कुठं आहे तो प्रश्न पहिले येण्याच्या अगोदर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आपण कन्सिडर करतो. पण स्पेसिफिकली तुम्हाला विचारलं किती टक्के लोकसंख्या जी शहरामध्ये राहते, जी टोटल लोकसंख्या आहे त्याच्यापैकी किती लोकसंख्या शहरामध्ये राहते तर तो आकडा जवळपास 31.36% आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की ग्रामीण भागांमध्ये किती राहते तर 68.84%. ओके, तर दोन्ही डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑन अँड ॲव्हरेज थोडंसं जर तुम्ही एखादी आन्सर रायटिंग वगैरे करत असाल तर तिथं डायरेक्ट तुम्ही मेन्शन करू शकतात की शहरी भागात राहणारी लोकसंख्या 30% आहे आणि ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या जवळपास 70% आहे. जर तुम्ही आन्सर रायटिंग स्पेसिफिक करत असाल पण तुम्हाला MCQ डील करायचा आहे, प्रॉपर आकडा माहीत पाहिजे. ते 31.36 आणि खालचं 68.84 दोन्ही माहीत पाहिजे. शहरी भागात लोकसंख्येच्या एवढे लोक राहतात, ग्रामीण भागात एवढे राहतात. ओके, नंतरचा प्रश्न विचारू शकतात ग्रामीण म्हणजे असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये लोक राहतात ॲज कम्पेअर टू शहरी भागापेक्षा. नन अदर दॅन उत्तर प्रदेश. ओके, सगळ्यात जास्त राहणारे म्हणजे असे लोक की सगळ्यात जास्त शहरात राहतात का ग्रामीण भागात राहतात तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलो तर महाराष्ट्राचा क्रमांक कशाच्या बाबतीत लागतो, शहरामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पण इथं तुम्हाला अजून एक विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणजे आता याच्यामध्ये बघा जसं जसं पुढे पुढे आपण जाऊ वेगवेगळ्या डिटेल्स कव्हर होतील त्या अकॉर्डिंग मी कव्हर करते. आता इथं जर तुम्हाला विचारलं की भारतातील सर्वाधिक हा पॉईंट झाला 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी गट सगळ्यात जास्त कोणत्या एरियामध्ये बघायला मिळतो, कोणता गट आहे तर तो लक्षात ठेवा भिल कम्युनिटी आहे. कोणती कम्युनिटी सगळ्यात जास्त भारतात बघायला मिळते, ट्रायबल ग्रुपमध्ये तर भिल कम्युनिटी. ओके, जी तुम्ही MP वगैरे मध्य प्रदेश या वगैरे भागामध्ये बघू शकता. ओके, आणि त्याची लोकसंख्या विचारू शकतात, लोकसंख्या किती आहे तर तो पण आकडा राहिला तर लक्षात ठेवा. ओके, जवळपास तुम्ही जर इथं कन्सिडर केलं तर 46 लाखाच्या आसपास ही लोकसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. आणि जेवढ्या जमाती आहे म्हणजे जमाती जर ट्रायबल आपण 100% कन्सिडर केलं तर त्यामध्ये भिल कम्युनिटीचा वाटा किती आहे, जवळपास 37% एकटी भिल कम्युनिटी म्हणजे राहिलेल्या जेवढ्या जमाती आहे त्या बाकीच्या पोर्शनमध्ये कन्सिडर करा. सो हा पण एक महत्त्वाचा डेटा असू शकतो की जेवढ्या जमाती आहे त्याच्यामध्ये भिल कम्युनिटीचा वाटा किती आहे, जवळपास 37%. ओके, 38 म्हणा कारण 37.7 आहे. मग राहिलेल्या जेवढ्या बाकीच्या जेवढा काही तुम्ही ट्रायबल कम्युनिटी कन्सिडर करतात त्यांचा वाटा बाकीचा राहील. ओके, सो ही पण एक महत्त्वाची डिटेल आहे. 2011च्या रिपोर्टनुसार असं दिलेलं आहे सेन्ससनुसार की सगळ्यात जास्त राहणारी कम्युनिटी, सगळ्यात जास्त जमाती ट्रायबल कम्युनिटी कोणती आहे तर ती भिल आहे. ओके, सो तिचं आपण पर्सेंटेज पण बघितला आणि थोडंसं आपण अंदाज पण घेतला. नंतर दिलेलं आहे की भारत ही सगळ्यात जास्त म्हणजे दुसऱ्या नंबरची सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. मी पहिलेच क्लिअर केलं, चीनचं नाव नाही मार्क करायचं. 2011चा सेन्सस विचारला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर लावायचं, मनानं फेकायचं नाही. ओके, सो कारण आपल्याला ऑथेंटिकेट डेटा पाहिजे. जर विचारलेला आहे तिथं 2011 सेन्सस तेच मेन्शन करायचं नाही बाकी काही, कारण अशाने काय होतं मग आपल्याला जर कधी ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं असेल तर कामात पडतं. ओके, आता अजून एक डिटेल आहे की भाषा, जी भाषा बोलली जाते भारतामध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त स्पीक करणारी भाषा कोणती आहे, भाषा कोणती जास्त बोलली जाते तर ती आहे हिंदी. पण दुसरी आपल्याला माहीत नसतं तर दुसरीच मी सांगणार आहे, दुसरी आहे बंगाली भाषा. ओके, तर हिंदी नंतर दुसरी सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर ती आहे बंगाली. ओके, तुम्हाला जर खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जसं आता मी भारताच्या स्पेसिफिक सांगितलं की भारतामध्ये हिंदीचा नंबर पहिला लागतो, दुसरा बंगालीचा लागतो. तसं आपण वर्ल्ड लेवलवर जर कन्सिडर करायला गेलो तर सगळ्यात जास्त भाषा बोलली जाणारी कोणती
कोणती आहे? काही लोक म्हणतील इंग्लिश, पण जाऊन चेक करा इंग्लिश आहे का नाही. हा तुमच्यासाठी म्हणजे क्वेश्चन आहे, तुम्ही कमेंट सेशनमध्ये मेन्शन करू शकता. तर ही पण एक तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन मिळालेली असेल. त्यानंतर बघा अजून एक पॉईंट आपल्याला दिलेला आहे. येस, तो पण सांगितला मी. आता बाललिंग गुणोत्तर दर इथं तो आपल्याला विचारलाय, तो किती आहे? तो जवळपास 919 आहे. ओके, म्हणजे इथं सेक्स रेशो विचारलाय, म्हणजे चाइल्ड सेक्स रेशो विचारलाय की एवढ्या मुलांच्या मागं मुली किती आहेत. तर त्या जवळपास म्हणजे ओव्हरऑल जर कन्सिडर केलं तर 919 ही फिगर आपण कन्सिडर करू शकतो. ओके, तो 1000 मुलांच्या मागं 919 मुली तुम्हाला बघायला मिळतात. नंतर आता अजून एक डिटेल आहे की असं कोणतं राज्य आहे की इथं म्हणजे आपल्याला दिलेलं आहे की सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला काय बघायला मिळतो? बाललिंग गुणोत्तर बघायला मिळतं. त्याला आपण म्हणतो चाइल्ड सेक्स रेशो. सगळ्यात जास्त कुठं बघायला मिळतो? तर ते विसरायचं नाही. कुठं आहे? अरुणाचल प्रदेश. कोणता भाग आहे? अरुणाचल प्रदेश, जिथं जवळपास 972 बघायला मिळतो. म्हणजे 1000 मुलांच्या मागं तुम्हाला 972 मुली बघायला मिळतात. आणि सगळ्यात वर्स्ट केसमध्ये कुठे आहे? तर तुम्हाला पुष्कळ जणांना माहिती असेल हरियाणा. ओके, सगळ्यात जास्त कुठं आहे? तर अरुणाचल प्रदेश. सगळ्यात कमी कुठं आहे? तर आहे कुठं? हरियाणा. ओके, तो जवळपास 834 आहे. म्हणजे ओव्हरऑल भारताचा जर तुम्ही कन्सिडर करसाल तर तो 919 जातो. अरुणाचल प्रदेशचा सगळ्यात जास्त आहे म्हणजे 972 आहे. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं हरियाणाचा किती आहे तर तो किती आहे रे? 834. ओके, ही पण डिटेल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पहिली आर्थिक जनगणना कधी करण्यात आली? तर पहिली आर्थिक जनगणना 1977ला कन्सिडर करण्यात आली. तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहिली आर्थिक जनगणना कधी करण्यात आली? हा इंटरेस्टिंग पॉईंट आहे. 1977ला कंडक्ट करण्यात आली होती. तर हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2011ची जर आपण आर्थिक जनगणनेवाईज जर कन्सिडर केलं तर हा 2011 नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे आता इथं आपण कन्सिडर करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काय लोकसंख्या आहे, सर्वाधिक लोकसंख्या आहे. तर बघा इथं आपण पहिल्या नंबरवर लिहितो ठाणे. ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपण इथं कन्सिडर करतो. ओके, सो हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि सर्वात कमी असलेला कोणता जिल्हा आहे तर तो पण तुम्ही लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशचा दिबांगखोरा या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी लोकसंख्या आहे. ओके, सो काय काय डिटेल बघितल्या? सगळ्यात पहिला आर्थिक तुम्हाला हे विचारलं आर्थिक सेन्सस कधी कंडक्ट करण्यात आला तर तो 1900 हे इथं दिलेलं आहे. 1977 ला पहिली आर्थिक जनगणना कन्सिडर करण्यात आली. आणि जर तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं की सगळ्यात जास्त कुठं म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर तो आहे ठाणे जिल्हा आपण कन्सिडर करतो. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे तर तो आपण कोणता कन्सिडर करत आहोत? अरुणाचल प्रदेशचा. हा अरुणाचल प्रदेशचं दिबांगखोरे नावाचा जो डिस्ट्रिक्ट आहे तिला आपण कन्सिडर करत आहे. तुम्हाला इथं फिगर पण दिली आहे पण ती फिगर लक्षात ठेवायची गरज नाही. तर आपण इथं लोकसंख्येचा पण एक अंदाज घेतलेला आहे की लोकसंख्येच्या बाबतीत काय सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा, कमी लोकसंख्या असलेला जिल्हा तो कन्सिडर केला. सेक्स रेशो पण मी सांगितलं अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त आणि हरियाणामध्ये सगळ्यात कमी. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला जिल्हा कुठलचा आहे? मुंबईचा. ठाणे आपण कन्सिडर करू. आणि कमी असलेला मी आत्ताच सांगितलं अरुणाचल प्रदेशचं दिबांगखोरे, तो आपण पॉईंट इथं कन्सिडर केला. आता बघा अजून पुढे आपल्याला काय डिटेल्स दिलेले आहे बघा. आता असं जर विचारलं, मी जिल्हा बोलली होती पहिले, नाही तर तुम्हाला वाटेल मॅडम नाही महाराष्ट्र नाही, मी काय बोलत आहे की सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे म्हणून मी ठाणे मार्क केला. मी अजून असं म्हणलं नाही की सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य सांगा, नाही, हे फक्त आपण जिल्हा स्पेसिफिकवर बोललो. या शब्दांवर खूप लक्ष द्या, या शब्दांचा सगळा खेळ आहे. ओके, जर जिल्हा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्र मार्क करसाल. पण तसं जर विचारलं सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं आहे, लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे तर ते आपण डेफिनेटली उत्तर प्रदेश मार्क करतो. मग विचारलं की युनियन टेरिटरी कोणती आहे किंवा तुम्हाला जर विचारलं की केंद्रशासित प्रदेश असा कोणता आहे की जिथं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे तर ते तुम्हाला बाय डिफॉल्ट माहितीच असेल, दिल्ली आहे. ओके, आणि जर विचारलं सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे तर नो डाऊट इट्स अ सिक्कीम. ओके, जर राज्य विचारलं तर सिक्कीम आहे. पण मी तुम्हाला विचारलेलं जर असेल की जिल्हा सांगा तर तुम्ही सांगणार अरुणाचल प्रदेश मधला ते दिबांगखोरे. ओके, जिल्हा आणि राज्य दोन्ही वेगवेगळे आहे. नंतर मी तुम्हाला विचारलं सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर ते तुम्हाला सांगायचं आहे लक्षद्वीप, युनियन टेरिटरी. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा महाराष्ट्रामधला ठाणे. ओके, नंतर विचारलं कमी असलेला दिबांगखोरे अरुणाचल प्रदेश. ओके, नंतर विचारलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं उत्तर प्रदेश. सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश दिल्ली. कमी लोकसंख्या असलेला
राज्य कोणतं आहे तर ते तुम्ही सांगणार सिक्कीम, आणि जर मी तुम्हाला विचारलं केंद्रशासित प्रदेश तर ते सांगणार लक्षद्वीप. डन. तर एवढ्यामध्ये आपण लोकसंख्येचाही अंदाज घेतलेला आहे. आता पुढे बघा, आता इथं दिलेलं आहे ग्रोथ रेट लास्ट म्हणजे 2000, आता सपोज 2001 आहे. ओके, आता 2001 ते 11 या टाइम पिरियडपासून या टाइम पिरियडपर्यंत या डिकेडमध्ये किती ग्रोथ रेट राहिली असं विचारलेलं आहे. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये ग्रोथ रेट विकास दर किती राहिलेला आहे तो जवळपास 17.64% राहिला आहे. जर तुम्हाला विचारलं की मागचा किती राहिलेला होता 2001 ते 2000 म्हणजे आता इथं 2001 झालं तर इथं तुम्ही कन्सिडर करसाल 1990, तर यामधल्या स्पॅन मध्ये ग्रोथ रेट किती राहिलेला आहे तर तो आहे 21.15%. राईट लक्षात. सो जर विचारलं 2001च्या म्हणजे 2001 जो आलेला हे आहे डेटा आहे त्याच्या वाईज 2011चा ग्रोथ रेट काय झालाय किंवा विकास दर हे दशकीय विकास दर काय झालाय तर तो तुम्ही सांगायचा आहे तो काय झालाय कमी झालाय. ग्रोथ रेट काय झालेला आहे कमी झालाय. ओके, ग्रोथ रेट इन द सेन्स आपण इथं काय कन्सिडर करत आहे लोकांची पॉप्युलेशन, जी पॉप्युलेशन वाढली कमी झाली त्या पॉईंट ऑफ व्ह्यू इथं आपण कन्सिडर करत आहे की लोकसंख्येचा दर म्हणायला पाहिजे. इथं विकास दरच्या ऐवजी लोकसंख्येचा दर जो आहे तो कसा झाला आहे तर लोकसंख्येचा दर कसा झाला आहे घटला आहे. ओके, 2001च्या कंपॅरिझन मध्ये ती आकडेवारी पण लक्षात असली पाहिजे. MCQ बेसवर तुम्हाला प्रश्न पडू शकतो. नेक्स्ट विचारलंय आता इथं की सर्वाधिक म्हणजे इथं लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे म्हणजे आता इथं जिथं जिथं विकासच्या इथं तुम्ही लोकसंख्या दर करून घ्याल. ओके, सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढली कोणत्या राज्यामध्ये तर तुम्हाला ते नाव लक्षात ठेवायचे सिक्कीम मेघालय. कोणतं राज्य आहे मेघालय. मेघालय राज्यामध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल की हा जो ग्रोथ रेट आहे किंवा आपण त्याला असं कन्सिडर करू लोकसंख्या वाढण्याचा जो दर आहे तो जास्त कुठे राहिलेला आहे मेघालयामध्ये. ओके, तर ही पण एक महत्त्वाची डिटेल आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे की जिथं काय वाढली लोकसंख्या वाढली तर ती आहे दादरा अँड नगर हवेली, म्हणजे जिथं काय राहिलेलं आहे ग्रोथ रेट हा जास्त राहिला आहे तर तो पण तुम्ही लक्षात ठेवा. ग्रोथ रेट जास्त कोणत्या राज्यात राहिला तर तुम्ही मेघालय मार्क करसाल. युनियन टेरिटरी विचारली तर तुम्ही त्या केसमध्ये दादरा अँड नगर हवेली मार्क करसाल. जर तुम्हाला विचारलं असं कोणतं राज्य आहे की तिथं ग्रोथ रेट घसरला आहे लोकसंख्या दर कमी झालेला आहे तर तो आहे नागालँड. नागालँडमध्ये पॉप्युलेशन काय झालेली आहे डिक्लाइन झाली आहे. आणि असं कोणतं राज्य आहे की तिथं पॉप्युलेशन वाढलेली म्हणजे तिथं पण कमीच झालेली आहे पण ते राज्य न विचारता मी केंद्रशासित प्रदेश विचारला तर तुम्ही सांगणार लक्षद्वीप. क्लिअर आहे सगळ्यांना. सो लक्षद्वीप नागालँड या दोन्ही ठिकाणी काय झाली ग्रोथ रेट कमी झाली. ग्रोथ रेट म्हणण्यापेक्षा लोकसंख्या जी म्हणजे लोकसंख्या काय झाली घटलेली आहे. आणि तुम्हाला मेघालय आणि अजून एक दादरा अँड नगर हवेली इथं लोकसंख्या काय झालेली बघायला मिळेल वाढलेली बघायला मिळेल. सो ही पण एक इंटरेस्टिंग डिटेल असू शकते तुमच्यासाठी. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे की एक चौरस किलोमीटर भागामध्ये किती लोकसंख्येची घनता आहे. ओके, हे चेक केल्या जातं म्हणजे एका कमी एरियामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या तिथं बघायला मिळते. मग आता असा कोणता भाग असेल की जनरली तुम्हाला असा भाग बघायला मिळेल की जिथे इंडस्ट्री खूप जास्त आहे किंवा त्यामध्ये इंडस्ट्री वगैरे पुष्कळ जास्त बघायला मिळू शकतात तो एरिया असू शकतो किंवा बाकी काही रिझन्स असू शकतात जिथं म्हणजे लिटरसी रेट वगैरे कमी असेल तिथे तुम्हाला थोडं बहुत घनता जास्त बघायला मिळू शकतं. डिपेंड अपॉन की आता तिथं काय लॉजिक तुम्ही यूज करू शकता. ओके, पण मी तुम्हाला सांगेल की घनता सगळ्यात जास्त असलेलं राज्य इथं तुम्ही बघसाल बिहार आणि लिटरसीमध्ये कमी असलेलं राज्य. क्वाईट इंटरेस्टिंग की लिटरसी कमी असलेलं राज्य जर मी तुम्हाला विचारलं साक्षरता कमी असलेलं राज्य कोणते ते बिहार आहे. म्हणजे थोडंसं ते रिलेशन तुम्ही इथं मार्क करू शकता. आहे पुढे डिटेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की साक्षरतेचा दर कमी असले म्हणजे साक्षरता कमी असलेलं राज्य पण तुम्ही बिहार मार्क करसाल. आहे पुढे डिटेल तेव्हा सांगते. ओके, पण इथं सध्या लक्षात ठेवा की घनता जास्त असलेलं राज्य कोणतं आहे तर बिहार आहे. ओके, नंतर तुम्हाला सांगते की घनता असं कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे जिथं घनता जास्त आहे तर बघा थोडंसं दिल्ली त्या लॉजिकनं मार्क करा की अपॉर्च्युनिटी जास्त आहे त्यामुळे दिल्लीचं नाव आपण मार्क करून येऊ शकतो. थोडं लॉजिकही आपण कधी कधी यूज करू शकतो. मग कमी घनता असलेलं तर ऑब्व्हियसली नन अदर दॅन अरुणाचल प्रदेश. त्याचं कारण असं आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये ऑलरेडी काही इश्यूज वगैरे तुम्हाला माहिती आहे तिथं चीन वगैरेचा पुष्कळ वेळेस क्लेम राहतो तर अशा काही एरियामध्ये त्यातल्या त्यात तो हिली वगैरे भाग आपण कन्सिडर करतो. सो अशा केसमध्ये तुम्हाला तिथं पॉप्युलेशन ऑटोमॅटिकली थोडी बहुत कमी बघायला मिळेल. आणि जर युनियन टेरिटरी विचारलं केंद्रशासित प्रदेश विचारला तर अंदमान निकोबार. ओके, सो आता काय बघितलं आपण त्यामध्ये मी डिटेल्स कव्हर केल्या की सगळ्यात जास्त आता इथं काय कन्सिडर केलं आपण सगळ्यात जास्त घनता कुठे बिहारमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्लीमध्ये आणि जर आपण कमी असलेल्या विचारात घेतलं तर अंदमान निकोबार आणि
हा आपला कोणता अरुणाचल प्रदेशचा भाग. ओके, चला आता लिंग गुणोत्तर पुन्हा तुम्हाला माहिती आहे की जर मी विचारलं लिंग गुणोत्तर सर्वाधिक कुठे आहे, आता आपण तिथं बघितलं, तिथं काय बघितलं आपण चाइल्ड सेक्स रेशो बघितला. आता गुणोत्तर दर सगळ्यात जास्त कुठं बघायला मिळतं, तर ते आपण कन्सिडर करतोय केरळमध्ये. लिंग गुणोत्तर कुठं जास्त आहे, तर तो तुम्हाला बघायला मिळतोय केरळमध्ये. ओके, हा नंतर बघा इथं आपल्याला जर विचारलं तर कुठं आहे, पुंडीचेरीमध्ये पण युनियन टेरिटरी विचारली तर पुंडीचेरी मार्क करू शकता. नंतर सगळ्यात कमी हरियाणा आहे ऑब्व्हियसली, आणि दमन अँड दीव इथं पण कमी तुम्हाला बघायला मिळेल. सो या डिटेल्स तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. आता साक्षरता विचारली, ही डिटेल खूप इंटरेस्टिंग आहे. हे आपण थोडंसं सेक्स रेशो वगैरे बद्दल डिस्कशन्स केलेलं आहे. आता इथं काय आहे केस, 1000 मुलांच्या मागे 1084 तुम्हाला काय बघायला, 1000 मुलांच्या मागं इथे 1084 तुम्हाला मुली बघायला मिळू शकतात. आणि या केसमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, पुंडीचेरी मधले पण दिलेलं आहे की 1000 मुलांच्या मागे 1037 मुली बघायला मिळत आहे. ओके, सो हा पण डिटेल तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं आकडा बघा हरियाणामध्ये तिथं तुम्हाला कमी दिसलेला बघायला मिळेल. नंतर बघा भारताचा साक्षरतेचा दर किती आहे, मेल आणि फिमेल जर मी कंबाईंडरित्या कन्सिडर केलं तर मी जवळपास 74% म्हणेन, पण मी एकटे मेल कन्सिडर करेल तर ती 65.46 जाते, आणि फिमेल जर कन्सिडर करते तर 65 जातं, 65च्या आसपास आकडा जातो, आणि मेल कन्सिडर करते तर जवळपास तुम्हाला इथं कन्सिडर करता येईल की साक्षरता जास्त मेलमध्ये ॲज कम्पेअर टू फिमेलमध्ये. फिमेलमध्ये 65च्या लगभग आहे आणि मेलमध्ये ती 82च्या आसपास आहे. ओके, सो हा पण एक डिटेल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथं बघा थोडंसं लक्षात ठेवू शकता की सर्वात जास्त साक्षरता केरळमध्ये आहे. राज्यावाईज बघायला गेलं तर बिहारमध्ये सगळ्यात कमी आहे. ओके, जास्त नाही दिलेले, कमी कुठे आहे. नंतर जर तुम्हाला विचारलं की लक्षद्वीप म्हणजे युनियन टेरिटरी कुठे आहे की जिथे सगळ्यात जास्त म्हणजे साक्षरता जास्त आहे, तर ते लक्षद्वीप आहे. काही लोकांना वाटू शकतं दिल्ली, त्यासाठीच आपण सेन्सस घेतोय. क्लिअर आहे सगळ्यांना. सो सेन्सस वाईज कोण आहे, सगळ्यात जास्त साक्षरता असलेला युनियन टेरिटरी लक्षद्वीप आहे, आणि सर्वात कमी असलेलं दादरा अँड नगर हवेली. ओके, सो ही पण डिटेल तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं पर्सेंटेज दिले की आपले जो टोटल पॉप्युलेशन जर बघायला गेलो त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांचं वेटेज किती आहे. सो SC कम्युनिटीचं वेटेज तुम्हाला जवळपास 16.2 बघायला मिळेल, म्हणजे तेवढी पॉप्युलेशन आहे त्यांची, आणि जवळपास अनुसूचित जाती यांची पॉप्युलेशन तुम्ही ST कम्युनिटीचे 8.2 मानू शकता टोटल पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज वाईज. ओके, नंतर बघा आता काय दिलेलं आहे इथं आपल्याला नेक्स्ट दिलेला आहे की अनुसूचित जाती जर आपण कन्सिडर केल्या तर लोकसंख्येवाईज जर मी कन्सिडर केलं की कोणतं राज्य आहे की जिथं अनुसूचित जातीची पॉप्युलेशन जास्त बघायला मिळते. ओके, आता इथं काय बघते आपण, राज्यावाईज बघते. राज्यामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जाती असलेले लोक कोणत्या भागामध्ये जास्त राहतात, तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. पण मी लोकसंख्येवाईज म्हणलं, जर मी टक्केवारी विचारलं की 100 लोक आहेत त्याच्यावाईज पर्सेंटेज वाईज सांगा, तर पर्सेंटेज वाईज लिहिलं तर पंजाब लिहायचं. ओके, जर तुम्हाला विचारलं सगळ्या शेड्यूल कास्टमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे, तर उत्तर प्रदेश आहे. पण पर्सेंटेज वाईज विचारलं तर तुम्ही त्याला कोण मार्क करून यायचं, पंजाब करायचं. डन. आता विचारलं की सगळ्यात कमी असलेलं कोणतं आहे, तर तुम्ही इथं लक्षात ठेवा ST बद्दल विचारलं, शेड्यूल ट्राईब्स बद्दल विचारलं तुम्हाला की कोणत्या केंद्रशासित इथं आपल्याला विचारलंय की शेड्यूल ट्राईबचे पॉप्युलेशन सगळ्यात जास्त कोणत्या याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं तर ते तुम्ही कोणतं मार्क करसाल, मध्य प्रदेशमध्ये करसाल. डन. मध्य प्रदेशमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन जमातीची पॉप्युलेशन तुम्हाला बघायला मिळू शकते. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं की ST लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या पर्सेंटेज वाईज जर कन्सिडर करून विचारलं तर त्या केसमध्ये तुम्ही कोणाचा मार्क करसाल, लक्षद्वीप. ओके, तर या डिटेल्स व्यवस्थित तुम्हाला काय करायचे आहे, लर्न करायचे आहे रिलेटेड टू दॅट. आता बघा त्याचा पुढचा पॉइंट आपल्याला लास्ट पॉइंट आहे की इथं दिलेलं आहे भारताच्या जनसांख्यिकीय इतिहासामध्ये महाविभाजनाचे वर्ष कोणतं कन्सिडर केलं जातं, म्हणजे जिथून ग्रेट डिवाइड बघायला मिळाला तर तो बघायला मिळाला 1921 पासून. म्हणजे याच्या अगोदर जनरली लोकसंख्या काय बघायला मिळत होती बघा, या वर्षापूर्वी लोकसंख्या स्थिर नव्हती, अधिक वाढले कधी अधिक कमी झाले, स्थिरता नव्हती लोकसंख्येमध्ये. पण इथून आपल्याला ग्रेट डिवाइड बघायला मिळतो, ते वर्ष लक्षात ठेवा. जर विचारलं कधी ग्रेट डिवाइड कधी बघायला मिळतो तर तो लक्षात
लक्षात ठेवायचा कोणता आहे 1921 वर्ष. तर हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. नंतर अजून एक आहे जागतिक जनसंख्या रिपोर्टची स्थिती दिलेली आहे, ती कोण डिक्लेअर करतो की जागतिक लोकसंख्येचा जो रिपोर्ट आहे किंवा आपण म्हणू शकतो ग्लोबल लेवलचा पॉप्युलेशन रिपोर्ट कोण रिलीज करतो, तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड नावाची एक बॉडी आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड नावाची एक बॉडी आहे, ती काय करते, हा रिपोर्ट जाहीर करते आणि त्यामध्ये पॉप्युलेशनचा थोडा बहुत आराखडा देण्याचा प्रयत्न करते. ओके, सो तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या रिपोर्ट स्पेसिफिक माहीत असल्या पाहिजे, त्या तुम्ही लर्न करायच्या आहे आणि तुम्हाला एक्झाम्समध्ये याचा नक्की काय होईल, फायदा होईल. याची PPT कुठं बघायला मिळेल, याची PPT तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळून जाईल. ओके, थँक्यू सो मच.